नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मराठा संघटनांनी मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा संघटनांचा रास्ता रोको बघायला मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चातल्या अनेक पदाधिकारी हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे हे थेट आंदोलन स्थळाहून आपल्याशी जोडले गेलेत. दत्ता, काय परिस्थिती आहे संभाजीनगरमध्ये? नक्कीच मनोज जरांगे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा संघटना आक्रमक झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातला हा राजमाता जिजाऊ चौक, या चौकामध्ये या सगळ्या संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि चौकाच्या चारही बाजूने या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी वाहनं जिथे अडवलेली आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम सुद्धा झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एक रस्ता रोको सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इकडल्या जरी बाजूला आपण बघितलं तर तिकडे सुद्धा ट्रॅफिक जे आहे ते थांबवून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठा फटका जो आहे तो वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की मनोज जरांगे यांना या ठिकाणी Z+ सुरक्षा दिली पाहिजे. काही कार्यकर्ते सोबत आहेत, काय भूमिका? भाऊ, आमचे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना Z+ सुरक्षा मिळालीच पाहिजे, हीच आमची एक मागणी आहे. आणि हे जर मागणी दुपारपर्यंत मान्य झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि सर्व याचा भार शासनावर राहील, याची नम्र सगळी जबाबदारी शासनाची राहील असं सांगतायत. आपण अजूनही काही पदाधिकारी आहेत, काय मराठा क्रांती मोर्चाचे सर्व आणि मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांना रात्री 2:30 वाजता जे ड्रोन टॅली करत आहे, हे काय उद्देश आहे? सरकारने याची गांभीर्याने हे घ्यावी आणि मनोज घ्यावी असे तुमची काय भूमिका? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय. मनोज दादा जरांगे यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्र सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. या ठिकाणी मनोज जरांगे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते. नक्कीच दत्ता, धन्यवाद या साधलेल्या संवादाबद्दल.